माता लक्ष्मी मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापन कधी करायचे आहे? मार्गशीर्ष गुरुवारचे ज्यांचे 1 किंवा 2 गुरुवार बुडाले असतील त्यांनी उद्यापन कधी करायचे? 2 कळस मांडायचे का? आणि ओटीमध्ये महिलांच्या ओटीमध्ये कोणते सामान भरावे आणि उद्यापन कोणत्या वेळेमध्ये करावे? कोणती अशुभ वेळ आहे जी टाळावी? या व्यतिरिक्त जर तुम्हाला इतर काही प्रश्न पडले असेल तर ते नक्की विचारावे. मार्गशीर्ष महिना सध्या सुरू आहे म्हणजे संपत आला आहे. उद्या मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन करणार आहे. माता लक्ष्मीची घट मांडणी करून विविध पद्धतीने पूजा करून तिचे विसर्जन करण्याची म्हणजेच उद्यापन करण्याची विधी पुस्तकामध्ये दिलेला आहे. त्यामुळे तुमच्या घरी देखील यंदा महालक्ष्मीच्या लक्ष्मीपूजनाची मांडणी असेल आणि उद्यापनही असेल. चला आपण योग्य पद्धत जाणून घेऊया. ओटीमध्ये कोणता सामान भरायचा आहे, पूजा मांडणी कशी करायची, त्या साहित्याचं नंतर काय करायचं आहे, संपूर्ण माहिती. 15 डिसेंबर हा या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार. या गुरुवारी देखील इतर 3 गुरुवारी पूजा केली त्याचप्रमाणे पूजा करावी. पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी. महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवताना आवडणारा हा खिरीचा नैवेद्य नक्की द्यावा. कोणाला पुरणपोळी ठेवायची असेल त्यासोबत थोडीशी खीर म्हणून प्रसाद म्हणून ठेवावी. संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवल्यानंतर शेजारी पाजारी सुवासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे. आपल्या घरी देवी आली असे समजून सुवासिनी बायकांचे स्वागत करावे. सुवासिनी बायकांना बसण्यासाठी आसन द्यावे. त्यांना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा करावी. हळद कुंकू लावावे. त्यांना फळे द्यावी. एखादे केळ दिलं तरीही चालेल. फूल, गजरा, महालक्ष्मी व्रताचे पुस्तक, एखादी भेटवस्तू द्यावी. त्यांच्या ओटीमध्ये भरावी. भावपूर्ण नमस्कार करावा. काही ठिकाणी एक पुस्तिका, नागवेलीची पानं, त्याच्यावरती सुपारी आणि खोबरं, थोडे गहू किंवा तांदूळ म्हणजे ओटी भरल्याने आपण गहू तांदूळाची भरावी. त्यात पुस्तिका, 1 रुपयाचे नाणे, नागवेलीचं पान, त्याच्यावरती खोबरं आणि सुपारी आणि एखादं फळ आणि गजरा ठेवायचा. गजरा किंवा एखादं फूल ठेवू शकता तुम्ही. या प्रकारे ओटी भरायची. भावपूर्ण नमस्कार करायचा. सोबतच उपवास असल्याने दूध किंवा त्या सुवासिनींना भोजन द्यावे. तुमची इच्छा असेल त्या दिवशी कन्यापूजन देखील तुम्ही करू शकता. शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिदा द्यावी आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. जसं तुम्ही इतर ओटी भरतात तसेच एक नारळ ठेवायचे, त्यावर 11 रुपये किंवा 21 रुपये ठेवायचे आणि तुम्हाला जो सौभाग्याचा शृंगार असतो, सौभाग्य अलंकार असतात, ते सामान असतं, तोही तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता. काही ठिकाणी लोक ठेवतात तर काही ठिकाणी ठेवत नाही. एखादे फळ किंवा केळी आणून तुम्ही ठेवू शकता. दुसऱ्या दिवशी लवकर उठून शुचिर्भूत होऊन लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी, आरती करावी आणि प्रार्थना करावी किंवा आणि क्षमा याचना मागावी. हे लक्ष्मी माते, मी मनोभावे तुझे 4ही गुरुवार लक्ष्मी व्रत पूजन केले आहे. तुझे वास्तव्य आणि कृपादृष्टी सदैव आमच्या कुटुंबावर राहावी अशी मनोभावे प्रार्थना करावी. हे व्रत करताना माझ्या हातून काही नकळत चुका झाली असेल, एखादी जरी चूक झाली असेल तरी ती क्षमा करावी आणि सदैव आमच्यावर तुझी कृपा राहू दे अशी प्रार्थना करा. त्यानंतर 3 वेळा आगमन पुनरागमन करा असे बोलून गटातील नारळ उचलून ठेवा. दरम्यान गजरा, फुलं केसांमध्ये माळावे. दुर्वा आणि पानं हे वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावे. सुपारी, नारळ हे तुम्ही आहारात वापरा किंवा बऱ्याच ठिकाणी नारळ हे फोडत नाही तर नारळ कुंडीमध्ये तुम्ही लावून ते झाड तयार झाल्यानंतर एखाद्या मंदिरामध्ये ते दान करा. काही ठिकाणी हे नारळ लाल कापडात बांधून ठेवतात. घटातील पाणी तुम्ही तुळशी वृंदावनात किंवा इतर ठिकाणी झाडाच्या बुडाशी टाकू शकतात. घरामध्ये सगळ्या संपूर्ण घरामध्ये ते पाणी शिंपडायचं आहे. हळद कुंकू तुम्ही देवांसाठी न वापरता स्वतःसाठी वापरावे. मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी राहू दे यासाठी हे व्रत सगळेजण करत असतात. आता तुम्हाला पडलेल्या प्रश्नांचे उत्तरे आपण बघूयात. त्याच महिलांचे शक्यतो जास्तीत जास्त महिलांचे 1 गुरुवार हे बुडतात, कारण प्रत्येकाला मासिक धर्म असतो आणि बऱ्यापैकी महिलांचे 2 गुरुवार बुडतात ज्यावेळेस त्यांना सुतक असतं. म्हणून आपल्याला पहिला आणि 2 गुरुवार ज्यांचेही बुडाले असेल त्यांनी सुद्धा मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजेच 18 तारखेला आपल्याला उद्यापन करायचे आहे. बघा, पुस्तकामध्ये सांगितलेले आहे की अमावस्या असो, एकादशी असो, कोणताही सण आलेला असो, शेवटच्या गुरुवारी किंवा 1 गुरुवार जरी बुडालेला असेल, कारण आपण उपवास तर मात्र धरतोच, मांडणी जरी नाही करत पण उपवास मात्र धरतो. म्हणून तो उपवास आपला 4 उपवासाचे उपवास धरले जातात. मांडणी नाही केली तरीही शेवटच्या गुरुवारी आपल्याला त्याचे उद्यापन करायचे आहे.
बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मग ताई आपले 2 गुरुवारची मांडणी नाही झाली तर मग आपण 2 कळस मांडायचे का नाही? तर आपल्याला 2 कळस मांडायची काही एक गरज नाही. एकच पूजा मांडणी करायची जी नेहमी गुरुवारी करतो त्याचप्रमाणे अगदी. आपल्याला योग्य अशा काळामध्ये पूजा मांडणी करायची आहे. आता मी तुम्हाला राहू काळ सांगत आहे. राहू काळ हा दुपारी 1:52 ते 3:12 आहे. या वेळेमध्ये पूजा मांडणी किंवा उद्यापन किंवा काहीही असेल शुभ कार्य करू नये. कारण राहू काळामध्ये केलेले शुभ कार्य हे कधीही पूर्वत्वास जात नाही. याचे फळ कधीही मिळत नाही. मी स्क्रीनवरती शुभ मुहूर्त देत आहे. शुभ मुहूर्त आपले भरपूर आहेत. सकाळचेही दिलेले आहेत आणि संध्याकाळचेही दिलेले आहेत. बघा, लक्ष्मी येण्याची वेळ आणि शुभ मुहूर्त अतिशय योग्य वेळेस आहे. 5 वाजेपासून ते 30 मिनिटांपासून ते संध्याकाळी 7:36 म्हणजे अतिशय शुभ मुहूर्त. लक्ष्मी येण्याची वेळ अशा वेळेस उद्यापन केले तर आपल्या घरी ज्या स्त्रिया येतात त्या लक्ष्मी स्वरूप येतात आणि आपली पूजा ही 100% फलदायी होणार आहे. या वर्षीचा मुहूर्त अतिशय शुभ आहे. लक्ष्मी येण्याची वेळ आहे. गोधूली मुहूर्त आहे. त्यामुळे या वेळेमध्ये 100% लक्ष्मीपूजन म्हणजेच उद्यापन नक्कीच करावे. या वेळेमध्ये तुम्हाला जमलं तर लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी मंत्र नक्की म्हणावे. आलेल्या लक्ष्मीचे अतिशय आदराने आणि व्यवस्थित तिचे लक्ष्मी स्वरूप मानून पूजा अर्चना करावी आणि ओटीमध्ये सामान व्यवस्थित भरावा. दुसऱ्या दिवशी आपल्याला या वस्तूंचे काय करायचे आहे हे मी सुरुवातीला सांगितलं आहे. सगळं नारळ आणि दुर्वा, झाडांची पाला हे विसर्जन केल्यानंतर नारळ कुंडीमध्ये ठेवा किंवा तुम्ही लाल कापडात बांधून घरामध्ये लक्ष्मीच्या ठिकाणी किंवा घराला बांधू शकतात. किंवा तुम्ही ते एक नारळ जमिनीत गाडून त्याचे झाडंही उगवू शकतं. जसजसे ते झाड वाढेल तशी तशी उन्नती होते असा काहींचा समज आहे. काही ठिकाणी हे नारळ फोडून खातात, पण ते लक्ष्मी स्वरूप असल्याने फोडू नका. मित्रांनो, उद्यापनाविषयी तुम्हाला जे काही प्रश्न पडलेले असतील ते कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटची लवकरात लवकर उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि योग्य पद्धतीने प्रयत्न करेल. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. व्हॉट्सॲपला पाठवा, ग्रुपवरती पाठवा किंवा स्टेटसला लावा. पण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा. धन्यवाद. कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील.